वैष्णवीला शशांक हगवणेकडनं पाईपनं मारहाण करण्यात आलेली। वैष्णवीला मारहाण करण्यात आलेला पाईप पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 12 जणांचा जबाब नोंदवला गेलाय। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी हगवणे बाप लेकाला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। राजेंद्र आणि सुशील हगवणेचा 5 दिवस पोलीस कोठडीत मुक्काम असेल। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना कोर्टात घेऊन पोलीस पोहोचलेले त्याच वेळेला भाजप महिला पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन केलं गेलं। भाजप महिला पदाधिकाऱ्यांकडून टोमॅटो फेकून यांचा निषेध नोंदवला गेला। वैष्णवी प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणने पत्नीचा अमानुष छळ केलाय। पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओज रेकॉर्ड केल्याबद्दल निलेशवरती 2019 साली गुन्हा नोंदवल्याची माहिती मिळते आहे। वैष्णवीची आत्महत्या नाही तर तिची हत्या झाली असा आरोप कसपटे कुटुंबियांनी केलाय। तर हगवणे कुटुंबाकडनं आमच्या जीवाला धोका आहे, त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी सुद्धा कसपटेंची आहे। वैष्णवीच्या बाळाला पोलिसांच्या उपस्थितीत वैद्यकीय चाचणीसाठी नेलं गेलंय। बाळाला झोपेचं इंजेक्शन दिल्याचा आरोप कसपटे कुटुंबियांनी केलाय। वैष्णवीच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी सासऱ्यानं एका हॉटेलात जाऊन जेवणावर मटणावरती ताव मारल्याचा व्हिडिओ समोर आलाय। राज्यभरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असताना दुसरीकडे राजेंद्र हगवणे चक्क मटणावरती ताव मारत होता याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। हगवणे कुटुंबियांनी कसपटे कुटुंबाकडनं हुंड्यात घेतलेली 48 लाखांची फॉर्च्युनर गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। त्याचबरोबर हगवणेंकडनं परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही स्थानिक नागरिकांनी केलाय। वैष्णवी आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे। पोलीस या प्रकरणी कडक कारवाई करतील। प्रकरणाला वेगळं वळण देणं चुकीचं आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। हगवणे प्रकरणासंदर्भात अजित पवार गंभीर नाहीत असं नाहीये अशी प्रतिक्रिया सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी दिली। मकोका लावण्यासाठी काही नियम आहेत आणि नियमात गोष्टी बसत असतील तर मकोका नक्की लावला जाईल असंही त्यांनी सांगितलं। पुण्याच्या घटनेशी आपला काही संबंध नाहीये, काही जण आपल्याला विनाकारण बदनाम करतात असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात। कसपटे कुटुंबियांना काही वेळापूर्वी अजित पवारांनी त्यांची भेट घेतली आहे आणि त्यांचं सांत्वन केलंय। दरम्यान हगवणे कुटुंबावर कडक कारवाई होणार, दोषींवरती कठोर कारवाई व्हायलाच हवी, पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती अजित पवारांकडून देण्यात आली। वैष्णवी आत्महत्या प्रकरण फास्ट ट्रॅकवरती चालवावं अशा वृत्तीची लोक ठेचून काढणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केलंय रुपाली ठोंबरेंनी। सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान राज्यात पालिकेच्या निवडणुका होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। तर भाजप कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही फडणवीसांनी दिले आहेत। देशामध्ये प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या मुंबई महापालिकेची निवडणुकीची जोरदार तयारी महायुतीकडून सुरू करण्यात आली आहे। महायुतीमध्ये शिंदे सेना 227 पैकी किमान 100 जागांवरती दावा ठोकेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। यामुळे भाजपच्या अडचणी वाढू शकतात। सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नव्या इमारतीचं लोकार्पण आणि विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं। यावेळी सांगली पोलीस दलाला मिळालेल्या नव्या 19 वाहनांचंही मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलं। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अनोखं फिरतं तक्रार निवारण कार्यालय सुरू केलंय। गावातच तक्रारींचं निराकरण होत असल्यानं ग्रामस्थ समाधान व्यक्त करतात। बच्चू कडूंनी अजित पवारांसह देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे। शेतकरी आणि दिव्यांगांच्या निधीसाठी पैसे नसल्याचं अजित पवार म्हणतात, मात्र त्यांचा स्वतःचा पगार 55,000वरनं 3.5 लाखांवर गेलाय। कारण अजित पवार सर्वात गरीब माणूस आहेत, तर त्यांनी 70,000 कोटींचा घोटाळा नक्की आपल्या देशातच केला होता की आणखी दुसऱ्या देशात केला होता असा टोलाही बच्चू कडूंनी लगावलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी नागपूरचा दौरा करतील। नागपूरमधील विविध कार्यक्रमांसाठी ते हजर राहतील। या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी तयारीचा आढावा घेतला। रत्नागिरीमध्ये भाजप महिला पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे। कोर्टाबाहेरील गेटवरती भाजप महिला पदाधिकारी आंदोलन करत होत्या आणि यावेळी आंदोलन करताना गेटवरनं बाजूला होताना महिला कार्यकर्त्या आणि पोलिसांमध्ये वाद झाला।
महिला पडतील ना अडचण आमच्या दोन्ही परभणीमधील जिल्हा निबंधक कार्यालयामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ठिय्या आंदोलन केलंय. शेतकऱ्यांच्या खात्याला लावण्यात आलेला होल्ड काढण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली. जळगावच्या नव्या बीजे मार्केटमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय. यामुळे दुकानदारांसह व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. तातडीने हे मार्केट स्वच्छ करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. जळगाव जिल्ह्याच्या यावल येथील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणधारकांना नगरपालिकेनं नोटिसा बजावल्यात. 2 दिवसात अतिक्रमण हटवण्याच्या सूचना नगरपालिकेनं दिल्यात. मात्र अतिक्रमण काढण्यास व्यावसायिकांनी विरोध दर्शवलाय. चंद्रपूर जिल्ह्याच्या बाळापूर वनक्षेत्रात वाघाला वनविभागानं पकडलंय. या वाघानं हल्ला करून 2 ग्रामस्थांना ठार केलं. हा वाघ ताडोबातनं आल्याची माहिती आहे. बीडच्या लिंबा गणेश परिसरात सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात एक चोरटा ठार झालाय. या भागात पवनचक्की उभारणीचं काम सुरू होतं. तर ठार झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावरती पेट्रोल ओतून एका महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. पाझर तलावात संपादित न झालेली जमीन पूर्ववत नावे करण्याची या महिलेची मागणी आहे. बुलढाण्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली. भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम केला गेला. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला तालुक्यातील सातार्डा येथील सेंट्रल बँक इंडियाच्या ब्रांचला लागलेली आग आटोक्यात आली आहे. या आगीमध्ये बँकेतील कागदपत्र जळून खाक झाली आहेत. मात्र घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. कराडच्या तासवडे MIDCतील कंपनीमधनं 6 कोटी 35 लाखांचं कोकेन जप्त झालंय. या कारवाई संदर्भात पोलिसांकडनं गोपनीयता बाळगली जात असल्याची चर्चा होत असून 2 दिवसांपासून कारवाई सुरू असल्याचं बोललं जात आहे. बीडच्या लिंबा गणेश परिसरामध्ये पवनचक्की उभारणीचं काम सुरू असताना मध्यरात्री चोरीच्या उद्देशानं आलेल्या चोरट्यावर सुरक्षा रक्षकानं गोळीबार केला. या गोळीबारात चोराचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणी पोलिसांकडनं अधिकचा तपास सुरू आहे. नाशिकच्या सातपूर परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आली. अज्ञात व्यक्तींकडनं वाहनांच्या काचा फोडत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला गेला. किल्ले रायगडावरती जाणारा पायी मार्ग 28 आणि 29 मेला पर्यटक आणि प्रवासी दोघांसाठी बंद असेल. या दरम्यान डोंगरावरील दरडी आणि दरड काढण्याचं काम केलं जाणार आहे. राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्यानं जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. RT-PCR कार्यान्वित करण्यात आलेले असून स्वतंत्र वॉर्डाची सुद्धा व्यवस्था केली गेली आहे. धुळ्यातील विश्रामगृहातल्या खोलीत सापडलेल्या 2.25 कोटींच्या रकमेप्रकरणी आता नाशिकच्या आयकर विभागाचं एक विशेष पथक चौकशी करणार आहे. धुळे जिल्हा पोलिसांनी याविषयी नाशिक आयकर खात्याला एक पत्र पाठवलंय. राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीनं शेतकऱ्यांसह वीट व्यावसायिकांचंही मोठं नुकसान झालंय. हजारो वीट कामगारांवरती बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळू शकते. तसंच अपरिमित हानी झाल्यानं व्यावसायिक कर्जबाजारी होण्याची भीती आहे. येवला आगाराला मिळालेल्या 5 नवीन ST बसेसवरनं येवल्यामध्ये श्रेयनाट्य रंगलंय. मंत्री छगन भुजबळांनी बसेसचं लोकार्पण केल्यावरती आमदार किशोर दराडेंनी या बसला शिवसेनेचे ध्वज लावले आणि पुन्हा लोकार्पण केलं. अवघ्या 1 तासात 5 बसेसचं 2 वेळेला लोकार्पण पार पडलं. रावेर यावल मतदारसंघात केळी पिकावरती फैलावत असलेल्या पनामा रोगाच्या पार्श्वभूमीवर आणि विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी एक बैठक आयोजित केली गेली. पनामा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात असे निर्देश दिले गेले.